हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? अपेक्षा करते की तुम्ही मजेतच असाल. मी जुही स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज मी आले आहे एका रिसॉर्टमध्ये जे आहे बॅकवॉटर्सच्या अगदी जवळ. मी आले आहे कॅफे निर्वाणा रिसॉर्टला. हे रिसॉर्ट आहे पानशेतच्या जवळ. मुंबई आणि पुण्यापासून अगदी जवळच आहे. कॅफे निर्वाणा हे पानशेत धरणाच्या बॅकवॉटरजवळ वसलेलं एक सुंदर पूल रिसॉर्ट आहे. शांत निसर्ग, डोंगर रांगा आणि पाण्याचा नजारा यामुळे वीकेंड गेटवेसाठी एकदम परफेक्ट ठिकाण आहे. ह्या रिसॉर्टमध्ये प्रायव्हेट स्विमिंग पूल आहे, पार्किंग आहे, वायफाय आणि AC रूम्स आहेत, बॉनफायर आणि BBQची पण सुविधा आपल्याला दिलेली आहे. गार्डन आहे, आउटडोरिंग सिटिंग एरिया आहे आणि लेक व्ह्यू आणि बॅकवॉटर अगदी जवळच आहे. येथे तुम्हाला पूर्ण प्रायव्हसी मिळते, त्यामुळे बर्थडे पार्टी, फ्रेंड्स सोबत ट्रिप किंवा फॅमिली आउटिंगसाठी ही जागा बेस्ट आहे. हा फक्त विला नाही तर कम्प्लीट प्रायव्हेट एक्सपिरियन्स आहे. इथला प्रत्येक कोपरा फोटो फ्रेंडली आहे. हा मॉर्निंग व्ह्यू आहे आणि ही प्लेस एकदम पीसफुल आहे. तुम्हाला जर एकदम शांतता हवी असेल रोजच्या धावपळीच्या जीवनातून तर तुम्ही नक्कीच या रिसॉर्टला व्हिजिट करू शकता. रिसॉर्टमधूनच तुम्हाला पानशेत धरणाचं बॅकवॉटर दिसतं. हे रिसॉर्ट बॅकवॉटरच्या अगदी जवळ आहे. बॅकवॉटरचा व्ह्यू तुम्हाला रूममधून पण बघायला मिळतो. रिसॉर्टमधून तुम्ही बॅकवॉटरलाही जाऊ शकता. त्यांनी जाण्यासाठी असं छानसा गेट बनवलाय आणि तिथून आपण खाली जाऊ शकतो. हे रिसॉर्ट 4 स्टेप्समध्ये डिवाइड केले. सगळ्यात पहिला येतो कॅफे निर्वाणाचा एंट्रन्स गेट. मध्ये एंट्री कराल तर सगळ्यात पहिले पार्किंग आहे. मग पार्किंग मधून खाली स्टेअर्सला जावं लागतं. मग त्यानंतर तुम्हाला आहे 3 रूम्स त्यांनी तिकडे ठेवल्यात. परत तुम्हाला खाली यावं लागतं. खालच्या फ्लोअरला त्यांनी लंच, डिनर, ब्रेकफास्ट याची अरेंजमेंट केली. त्यानंतर अजून खालच्या फ्लोअरला यायचं. नंतर तिकडे कॉटेजेस आहे. अजून परत खालच्या फ्लोअरला आलात की जवळच तुम्हाला बॉनफायरची अरेंजमेंट आहे, गेम्स आणि ॲक्टिव्हिटीज आहे आणि तुम्ही तिकडून लेक व्ह्यू एन्जॉय करू शकता. अशा प्रकारे हा विला 4 स्टेप्समध्ये डिवाइड केला आहे. हा व्ह्यू आहे कॉटेजेसच्या समोरचा. तुम्हाला मी एक कॉटेज दाखवते. त्यांनी बाल्कनीमध्ये अशी चेअरची अरेंजमेंट केलेली आहे. तुम्ही इथे बसून व्ह्यू एन्जॉय करू शकता. तुम्ही बघू शकता यांच्या रूम किती स्पेशियस आहेत. यांच्या रूम्स मोठ्या आणि हवेशीर आहेत. आणि जर तुम्ही फॅमिली सोबत येणार असाल तर प्रत्येक रूम्समध्ये त्यांनी 2 एक्स्ट्रा मॅट्रेस आणि ब्लँकेट्स ठेवलेत. हा आहे कॉटेजमधून दिसणारा व्ह्यू. स्विमिंग पूल आणि त्याच्यासमोरच तुम्ही बघू शकता बॅकवॉटर दिसतंय. खूपच छान आहे ही रिसॉर्ट आणि शांतताही खूप आहे. यांचे रूम्स आणि वॉशरूम्स अगदी क्लीन आहेत. क्लीननेस चांगली आहे आणि तुम्ही ग्रुप स्टेसाठी येत असाल तर अगदी कम्फर्टेबल आहे. रिसॉर्टच्या आसपासच्या एरियात तुम्हाला कुठेच मोबाईलचं नेटवर्क मिळणार नाही. सो ते आपल्याला फ्रीवाला वायफाय देतात, आपण त्याला कनेक्ट करून यूज करू शकतो. हे लोकेशन खूपच प्राईम आहे. बॅकवॉटर व्ह्यू आहे आणि सराउंडिंग ग्रीनरीमुळे कम्प्लीट पीसफुल एन्व्हायरमेंट मिळतो.
कधी कधी शहराच्या गोंगाटापासून दूर जाऊन फक्त निसर्गात हरवून जायची इच्छा होते. तेव्हा अशाच एखाद्या शांत ठिकाणी आपल्याला जायची इच्छा होते. समोर पसरलेलं पाणी, मागे डोंगर रांगा आणि मध्ये सुंदर असलेलं हे रिसॉर्ट नावाप्रमाणे अगदी निर्वाणाची फिलिंग देतं. हा आहे यांचा ॲक्टिव्हिटी एरिया. इकडे इनडोअर्स ॲक्टिव्हिटी ठेवल्या आहेत. तुम्ही फॅमिलीसोबत बसून छान गप्पाही मारू शकता. हा आहे यांचा बोनफायर एरिया. रात्रीच्या वेळेस ते आपल्याला इथे बोनफायर लावून देतात आणि आपण छान एन्जॉय करू शकतो. ही फक्त दृश्य नाहीत, तर आपल्या मनाला शांत करणारी जागा आहे. शहराच्या गोंगाटापासून दूर, मोबाईल आणि सोशल मीडियापासून थोडं दूर राहून इथे तुम्ही स्वतःशी कनेक्ट करू शकता. ही हिरवाई आपल्याला रिमाइंड करते की निसर्गात किती साधेपणा आणि शांतता आहे. इथल्या डोंगरावर पसरलेली हिरवी चादर, मध्ये चमकणारं पाण्याचं तलावासारखं बॅकवॉटर आणि थंड वाऱ्याची झुळूक, ही सगळी नॅचरल ब्युटी एकदम रिफ्रेशिंग वाटते. सकाळी उठल्यावर पक्ष्यांचा आवाज, हलकं धुकं आणि हिरव्या झाडातून डोकावणारा सूर्य, हा अनुभव खूपच शांत करणारा आहे. हा आहे यांचा डायनिंग एरिया. इकडे ते आपल्याला छानसं बफेट लावून देतात आणि आपण छान लंच, डिनर, ब्रेकफास्ट एन्जॉय करू शकतो. आता झाली होती इव्हनिंग आणि आता आम्ही जाणार आहोत बॅकवॉटर्सला. दिवसभराची धावपळ संपली की मनाला हवासा वाटतो तो एक शांत क्षण, आणि पानशेतमध्ये हा सनसेट म्हणजे त्या शांत सुंदर क्षणाची भेट करून देतो. आता झाली होती डिनरची वेळ आणि डिनरमध्ये होतं बिर्याणी. आमचा फूडचा एक्सपिरियन्स ओव्हरऑल खूपच चांगला होता. जर तुम्हाला सिम्पल फूड हवं असेल तर तुम्ही इथलं जेवण अगदी एन्जॉय करू शकता. चला तर मग मी ह्या व्हिडिओचा एंड इथेच करते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.